मित्रांनो नमस्कार। 4 मे 2025 रोजी घेतलेल्या नीटच्या परीक्षेच्या संदर्भात आपण खूप काही ऐकलं। त्यामध्ये फिजिक्सचा पेपर खूप अवघड होता याची चर्चा झाली। आता कट ऑफ किती येईल या संदर्भात सगळेजण क्युरियस आहेत। आपण कट ऑफ किती येणार आहे आणि काय होणार आहे त्याच्याविषयी आता चर्चा करून उपयोग नाही, कारण की कुठलाही गेस हा शेवटी गेसच असणार आहे। त्यामुळे 500 पर्यंत कट ऑफ येईल की 500च्या खाली येईल हे सांगणं तसं खूप अवघड आणि म्हणजे केवळ फक्त लोकांचा टाइमपास करणं आहे, म्हणून आपण त्याविषयी चर्चा करणार नाही। त्या परीक्षेमध्ये फिजिक्सच्या पेपरमध्ये एक प्रश्न जो आला होता तो प्रश्न कसा आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। खरं तर एनटीए ही गेटकीपर आहे का रोड ब्लॉकर आहे याविषयी आता तुम्हीच तुमचं मत बनवायचं आहे। त्या फिजिक्सच्या पेपरच्या बाबतीत तुम्ही आम्ही कितीही जरी चर्चा केली तर नीट जी परीक्षा घेतल्या जाते एनटीए मार्फत, एनटीए काही ऐकणार नाही किंवा त्याचा स्वभावच नाही कोणाचं काही ऐकण्याचा। पण त्याच्यामध्ये एक प्रश्न आलेला होता सरफेस टेन्शनच्या कॉन्सेप्टवरती। तो प्रश्न असा होता, मी तो प्रश्न वाचून दाखवतो। Consider a water tank shown in the figure. It has one wall at x is equal to L and can be taken to vary wide in the z direction. If it is x direction, it is y, it will be then z. So that water tank will have long distance along the z direction. हे त्याचं म्हणणं आहे। When filled with liquid of the surface tension S, त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन S आहे। हे लिक्विड टँक हे असं ते सांगितलंय, खरं ते आपण समजून घ्यायचं। अशी डायग्राम परीक्षेमध्ये होती। इथं ऍक्च्युअली डॉट 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 दाखवायला पाहिजे होतं, म्हणजे तो लिक्विड आहे कंटेनर मध्ये भरलेला आहे असं ते आपल्या लक्षात आलं असतं, परंतु एनटीए ना ते सुद्धा आपल्यावर उपकार केले नाहीत। हा लिक्विडचा सरफेस आहे। लिक्विड सरफेस मेक्स एन अँगल थीटा नॉट विथ एक्स ऍक्सिस ॲट दॅट पर्टिक्युलर एक्स इज इक्वल टू एल, ही त्याची इन्फॉर्मेशन। where theta naught is very less than 1 with x axis, where the theta naught is angle at this x is equal to L. क्वेश्चन आता काय विचारलाय, if y is a function of x, नीटच्या मुलांना म्हणजे बायोलॉजी शिकत असलेल्या मुलांना y is a function of x हे सुद्धा फार रेअरली ऐकायला भेटत असतं, कारण मॅथमॅटिक्सची भाषा असते ती y is a function of x। हे नीटच्या मुलांना समजतच नाही, किंबहुना सांगायची गरज फार पडत नाही। y is a function of x is the height of the surface, then equation of y is, हे जे डिस्टन्स आहे ते y which is at a function of x। इथं आता त्याचं इक्वेशन तयार काय होईल विचारले। जर एखादा मेडिकलला जाणारा विद्यार्थी असेल त्याला या प्रश्नाचं काय लेवल आहे, कुठं डायरेक्शन आहे त्याचं काय समजण्याचा अर्थ नाही। आणि तुम्हाला मी सांगतो, भारतभर जिथे कुठे नीटची परीक्षा चालते, जिथे कुठे नीटचा क्लासेस चालतो, त्या क्लासमध्ये हा कॉन्सेप्ट घेतल्याच जात नाही, म्हणजे अशा पद्धतीनं। कारण नीटचं ते एक्सपेक्टेशन नसतं। नीटच्या मुलांना एक स्कोप अँड लिमिटेशन फिक्स असतं की कुठल्या लेवलपर्यंत त्याला प्रश्न विचारावा। तो तुम्ही प्रश्नाचं सोल्युशन बघितल्यानंतर समजेल की अरे हा प्रश्न खरंच नीट लेवलचा होता का JEE मेनच्याही पुढचा होता। ओके, चला याचे पुढे काही कंडिशन्स आहेत आणखी। टेक दिस थीटा एज अ फंक्शन ऑफ एक्स वेअर थीटा साइन थीटा इज इक्वल टू थीटा। इफ थीटा इज व्हेरी स्मॉल देन टॅन थीटा विल ऑल्सो बी व्हेरी स्मॉल अँड दॅट इज व्हॉट द स्लोप dy by dx. dy by dx means y2 minus y1 upon x2 minus x1. This is a slope. Now question is related to derivative of this slope. So derivative of slope or slope is equal to so and so. So these are the answers. Dimensions पद्धतीने याचा उपयोग होत नाही, कारण हे दोन आन्सर्स असे आहेत, लेफ्ट साइड सारखी आहे, राइट साइड मध्ये डायमेन्शन सेम येत आहे, परंतु ही x घ्यायचं का y घ्यायचं हा प्रश्न शिल्लक राहणार आहे। म्हणून डायमेन्शनल मेथडना शॉर्टकट मेथडना ते काही तुम्हाला आणता येणार नाही। म्हणून तुम्ही जर का हा प्रश्न सोडून दिला असेल तर तुम्ही 1 मार्क तुमचा वाचवला असं गृहीत धरा। चला मित्रांनो, आपण याचं सोल्युशन बघूयात। सोल्युशन काय आहे याचं? प्रश्न पहिल्यांदा सांगतो, इथं मी डायग्राम काढतो
ही आपली टँक आहे, त्याचा हे y ॲक्सिस आहे, हे x ॲक्सिस आहे आणि z ॲक्सिस नो डाऊट इकडे येईल. नाव दिस इज व्हॉट द सरफेस and at particular height means at particular distance where that x is equal to L, हा ग्राफ जो आहे तो थीटा नॉट अँगल असा प्रोड्यूस करतो x ॲक्सिस सोबत. सो दिस इज लेट y. आता आपल्याला y ची किंमत सध्याला इथे h म्हणू. या हाईट h वर जो काही तिथे स्लोप असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि तो किती येतो ते पाहायचा. किती कॉन्सेप्ट वापरावं लागतं या सोल्युशन मध्ये ते तुम्ही आता बघा आणि त्याच्यानंतर ठरवा या प्रश्नाची लेवल आणि त्या प्रश्नाची गरज नीटच्या परीक्षेमध्ये. चला मित्रांनो, या ठिकाणी मला जर कधी स्लोप पाहिजे असेल तर तो स्लोप असतो y2 - y1 अपॉन x2 - x1 म्हणजे dy/dx आणि dy/dx आणि त्याचा रिलेशन घ्यायचंय मला रेडियस ऑफ कर्वेचर सोबत. आता रेडियस ऑफ कर्वेचर जर कधी पाहिजे असेल तर म्हणजे काय, या पर्टिक्युलर ठिकाणी हा जो काही एखादा माझा सर्कल आहे त्या सर्कलचा पर्टिक्युलर टँजंट असेल तो टँजंट लेट ॲट दिस पोझिशन, या पोझिशनवर माझा टँजंट आहे आणि त्या टँजंटचा एक पर्टिक्युलर पार्ट विच इज ऑल्सो पार्ट ऑफ माय सर्कल, त्या ठिकाणी लेट हे छोटासा माझा आर्क प्रोड्युसेस सम अँगल डी थीटा. हा जो डी थीटा माझा अँगल आहे त्यानं हा जो आर्क मिळतो तो मला मिळतो लेट ds. लेट रेडियस ऑफ कर्वेचर इज r. देन फर्स्ट फॉर्म्युला used in this solution is angle is equal to arc upon radius. So angle d theta is equal to arc ds by radius of curvature. Hence ds is equal to r into d theta. हे माझं पहिलं रिलेशन, पहिला फॉर्म्युला अप्लाय करायचा मॅथमॅटिक्स मध्ये. आता बघा पुढे काय काय होतं ते. इथे जो स्लोप आहे तो स्लोप म्हणजेच dy/dx, परंतु ह्या छोटासा पार्ट मी जरा मोठा करून घेतो इकडे. हा माझा ds, लेट दिस इज dx and let this is dy. This is angle theta naught. Tan theta naught means dy/dx, पण आपल्याला सांगितलं tan theta naught is equal to theta कारण theta is very small and therefore theta naught is equal to, किंवा I will say your tan theta naught, I will say your tan theta naught is equal to dy/dx. मला या dy/dx चा रिलेशन या ds सोबत आणायचं आहे. दुसरा हा झाला माझा दुसरा फॉर्म्युला, दुसरा ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्स मधलं. तिसरा बघा काय होतंय ते. आय एम अप्लाइंग पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम सेइंग दॅट ds स्क्वेअर इज इक्वल टू dx स्क्वेअर प्लस dy स्क्वेअर. ds is hypotenuse, dx is base, dy is height. So here I am writing here ds square is equal to, just I am taking common dx square and in the bracket it will left 1 plus dy square upon dx square. This can be written as dx square in bracket 1 plus in small bracket dy by dx bracket square. If I am taking square root to both sides, then we will get ds is equal to dx in bracket 1 plus dy by dx bracket square and this square bracket completed, and square root of this means writing power 1/2. Friends, ds is equal to this. ds is also rd theta. Hence compare both equations and then you will get rd theta is equal to dx in bracket 1 plus dy by dx
bracket square and square bracket raised to 1 by 2. This is what important relation so as to obtain radius of curvature at the particular point. Okay. Now we have tan theta is equal to dy by dx, but taking derivative of this equation is differentiated, then it will be sec square theta into, I am taking this as just a tan theta, not theta naught. So sec square theta d theta, and derivative of this equation with respect to x, therefore sec square theta d theta by dx is equal to d square y by dx square. Many people read this as d2y upon dx square, या असं पण ते वाचतात किंवा म्हणतात d2y dx स्क्वेअर किंवा d स्क्वेअर y dx स्क्वेअर. आपण म्हणत नाही, डिवाइड बाय म्हणत नाही, पण आता आपल्याला ती जशी सवय आहे तसं ऐकायचं. दिस सेक स्क्वेअर थीटा कॅन बी रिटन ॲज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. बघा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घेणं आणि त्याच्या बेसवरती प्रॉब्लेम देणं हे नीटच्या परीक्षेला अपेक्षित नसतं. दुसरं एक रिलेशन आता आणखी जॉमेट्री मधलं, सेक स्क्वेअर थीटा कॅन बी रिटन ॲज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तुम्ही फक्त या डेरिव्हेशन मध्ये मॅथमॅटिक्स कुठल्या कुठल्या लेवलचं अप्लाय झालंय ते जरा तुम्ही बघायचंय बरं. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. This d theta by dx is equal to dx d square y by dx square. Friends, tan theta means dy by dx. You can write here 1 plus dy by dx square bracket completed d theta by dx d square y upon dx square. Don't cancel this dx and dx square. One cannot cancel dx and this dx square. Okay, now I am just writing this as what is the value of d theta. D theta is equal to this d square y by dx square 1 by this value 1 plus tan square theta and into this dx. We will put the value of d theta in this relation. We will put value of d theta in this relation and then you will get the value of r. See now, r is equal to, no, not is equal to, I am just putting value. This d square y by dx square into 1 upon 1 plus tan square theta into this dx, and right side of this equation as it is, this dx into 1 plus in bracket dy by dx bracket square and raised to 1 by 2. Now you can cancel this dx. We will take 1 plus tan square theta to right side and therefore we will get r d square y by dx square is equal to, by cancelling this, 1 plus d square y by dx square, no sorry, dy square पाहिजे ते, dy by dx bracket square into this one, this power 1 by 2, 1 plus tan square theta, but tan theta is dy by dx, therefore I am writing dy by dx bracket square. Brackets are same, power is 1 by 2, their power is 1, so power will be 3 by 2, and therefore formula for r is
1 plus d square y by dx square. No, I'm sorry again. dy by dx square, and this bracket completed, power 3 by 2. Bracket as it is, powers are added 1 by 2 plus 1 and divided by derivative of the slope d square y by dx square. This is formula for radius of curvature. फ्रेंड्स, नीटच्या क्लासमध्ये भारतभर कोणत्याही क्लासच्या नोट्स काढा, हा फॉर्म्युला तिथं घेतल्याच जात नाही, घेऊ इच्छित नाही, घ्यायची गरज नसते. म्हणजे फक्त मी घेत नाही किंवा तुमच्या टीचरना घेतलं नसेल याचा अर्थ त्या टीचरचाही दोष नाही, आमचाही दोष नाही, हे ते घेतल्या जात नसतं. तेव्हा हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे. डू रिमेंबर, रेडियस ऑफ कर्वेचर इज इक्वल टू 1 प्लस स्लोप स्क्वेअर bracket completed raised to 3 by 2 divided by derivative of the slope. Now when a surface is curved, then pressure from concave side is more than pressure from convex side, and that is, we know, pressure difference is equal to twice T by R if air is from only one side. If air is from both sides, then formula is 4T by R. नीटच्या परीक्षेमध्ये या दोन फॉर्म्युल्यापर्यंतच एक्सपेक्टेड आहे असं विचार. तिसराही एक फॉर्म्युला आहे, नो डाऊट तो फॉर्म्युला रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला आम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. पण काय तो फॉर्म्युला, जर का दोन बाजू कर्व्ड सरफेसेस असतील, हाच नव्हे, इथे फक्त एकच सरफेस कर्व्ड आहे अशी सिच्युएशन, म्हणजे असं सुद्धा, हा माझा हात जसा आहे असं सुद्धा कर्व आहे आणि असा सुद्धा कर्व आहे, दोन्ही सरफेसेस जर कर्व असतील तर म्हणजे दोन रेडियस ऑफ कर्वेचर असतील तर डीपी हा येतो टेन्शन, सरफेस टेन्शन इन ब्रॅकेट 1/r1 प्लस 1/r2. दिस इज द केस. दोन्ही सरफेसेस जर कर्व्ड असतील तर. पण इथे आता झेड डायरेक्शनला खूप लांब सांगितलेलं आहे, याचा अर्थ R2 ची व्हॅल्यू आहे इन्फिनिटी, आणि R2 ची जर व्हॅल्यू इन्फिनिटी असेल तर 1/r2 विल बी 0 आणि फॉर्म्युला फक्त मिळेल मला सरफेस टेन्शन अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर. सो हिअर नाउ दिस फॉर्म्युला इज टू बी यूज्ड फॉर दिस प्रॉब्लेम. आणि आता बघा, म्हणजे इथं दोन लेवलचा विषय संपला. जे अनएक्सपेक्टेड फॉर्म्युला आहे त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे R2 ची व्हॅल्यू तुम्ही आम्ही म्हणजे विचार करून शोधायची ती किती आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आता हा R चा फॉर्म्युला ठेवायचा, म्हणजे व्हॅल्यू ठेवायची डीपी. आणि प्रेशर डिफरन्स, हा प्रेशर डिफरन्स जो आहे तो मला हे माहिती असतं की H रो G, H डेन्सिटी रो इंटू G इज अ प्रेशर डिफरन्स. So pressure difference म्हणजे pressure at that bottom. See, I am writing now pressure difference is equal to H rho G. This is our usual formula, but here we have taken H as a Y. Therefore, I am writing here Y rho G, and pressure difference is T by R. Now put the value of R and then think about this. I am taking R here, sorry, I am taking T here. 1 by R is equal to rho G Y by T, but here surface tension is given by S later, so I am replacing T by S. So here is 1/r rho G Y by S. Now put value of R, radius of curvature, जी की radius of curvature तुम्ही आता ध्यानात ठेवले असेल, नाही तर व्हिडिओ थोडा पाठीमागे ज्ञान बघा काय ते. सो 1 in bracket 1 plus dy by dx bracket square raised to 3 by 2 divided by derivative of slope d square y by dx square.
This is equal to rho Gy by S. Now take this to the numerator, because we know division is nothing but reverse multiplication, आणि म्हणून हे आता येईल d square y by dx square divided by in bracket 1 plus dy by dx square raised to 3 by 2, and this is equal to your rho Gy by S. Now take this value to the right side, or see dy by dx is theta. Theta is very small, so very small number is squared, then its value will be very small, which can be neglected as compared to 1. कारण ते सांगितलेलंच आहे थीटा नॉट इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू 1, म्हणून हे निग्लेक्ट होईल. हे निग्लेक्ट झालं म्हणजे ब्रॅकेटमध्ये फक्त एक राहील. 1 चा पॉवर किती असेल तरी व्हॅल्यू 1च असते, and therefore last step will be for this solution d square y by dx square is equal to just rho G S into y. मित्रांनो आता तुम्ही बघा हे सोल्युशन आणि नीटच्या एक्झाम मध्ये एका प्रश्नाला लागत असलेला किंवा रिक्वायर्ड किंवा दिलेला वेळ असतो 1 मिनिट. हा प्रश्न नीटच्या मुलांना येणं अपेक्षितच नाहीये, पण तरी मी तुम्हाला आता या निमित्तानं एक सांगतो की तुम्ही ज्या मुलांनी हा प्रश्न पाहिल्यानंतर घाबरून गेलात आणि फिजिक्सचा पेपरमध्ये मार्क्स मिळवण्याची आयशी कितीशी होऊन बसली, त्या मुलांचा स्कोअर खूप कमी येणार आहे. त्या मुलांनी आता नाविलाज असतो आपल्या इच्छेच्या विरुद्ध पुढच्या वर्षीच्या तयारीला लागा आणि अभ्यास चालू ठेवा. जरी तुमचा नंबर मेडिकलला लागला तरी तुमचा अभ्यास काय वायाला जात नसतो, म्हणून अभ्यास चालू ठेवा आणि पुढच्या वर्षी NTA ला दाखवून द्या की आम्ही मागच्या वर्षीच मेडिकलला लागणार होतो, परंतु तुमच्या चुकीमुळे आमचा नंबर गेला, वर्ष गेलं. असो, धन्यवाद.